माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. निवडी बिनविरोध होणं अपेक्षित होतं. आमच्या सगळ्या सहकार्याने, खास करून विरोधी पक्षातल्या सहकार्याने सहकार्य केलं आणि निवडी बिनविरोध केला. त्यांना मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान होणं अपेक्षितच नाही. एवढा मोठं बहुमत सोलापूर शहरातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलं आहे. 87 जागांचं बहुमत असताना वाटतं कुठली निवडणूक विरोधी पक्षानं लढावी असं बहुमत त्यांच्याकडे किंवा मतदान त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळं आता निवडणूक संपलेली आहे. आता शहराच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायला लागेल. आमच्या विरोधी पक्षाच्या सहकार्याने सोबत घेऊन पुढे जायला लागेल. आम्ही शहराच्या विकासाला प्राधान्य देऊ. आता निवडणूक झाल्यानंतर मला वाटतं बाकीचे राजकीय विषय संपलेले आहेत. आता इथून पुढं सोलापूर शहराच्या जनतेला जे शब्द आम्ही दिलेत, सोलापूर शहरानं मोठ्या विश्वासानं आम्हाला या सत्तेमध्ये बसवले आणि प्रचंड मोठं बहुमत दिलं आहे. त्या दृष्टीनं सोलापूर शहराचा विकास, सोलापूर शहराला दिलेला शब्द पूर्णत्वासाठी आमचे सगळे नगरसेवक, खास करून आमचे महापौर विनोदजी कोंडाल, उपमहापौर सन्माननीय देवकरताई आणि आमचे सगळे सहकारी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराचा मजबूतीने विकास करतील आणि लोकांच्या अपेक्षाची पूर्ती होईल याची दक्षता घेतील. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.